रामटेक धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं ठिकाण. पण विकासाच्या बाबतीत काहीसं मागे पडलेलं हेच रामटेक आता मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. खिंडसी जलाशयातून सी प्लेन सेवा सुरू करण्याचा महत्वाचा प्रकल्प आता वेग घेताना दिसतोय. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेलं तांत्रिक सर्वेक्षण नुकतंच पूर्ण करण्यात आलंय. या सर्वेक्षणामध्ये जलाशयाची खोली, सी प्लेन टेक ऑफ आणि लँडिंगसाठी लागणारी जागा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा यांचा सखोल अभ्यास करण्यात आलाय. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष खिंडसी परिसराची पाहणी केली. या प्रकल्पामुळे रामटेक पर्यटन नकाशावर ठळकपणे झळकणार असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. सी प्लेन सेवा सुरू झाल्यानंतर नागपूर ते रामटेक हा प्रवास अवघ्या काही मिनिटात पूर्ण होणार आहे. यामुळे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. फक्त पर्यटनच नाही तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, गाईड सेवा, बोटिंग आणि स्थानिक व्यावसायिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. स्थानिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार असून रामटेकला एक नवी ओळख मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सी प्लेन सेवाला उडान योजनेतून मंजुरी मिळाली, ज्यात प्रत्येक फ्लाईटला आणि प्रत्येक सीटला सुमारे 3000 रुपयाची सबसिडी आहे आणि एअरपोर्टला जे चार्जेस असतात ते लागत नाही. त्यामुळे नागपूर ते रामटेक किंवा नागपूर ते नवेगाव खैरी किंवा ताडोबा किंवा अमरावती किंवा शेगाव 1800 रुपये लोकांना प्रवास करता येईल. किंबहुना 1500 ते 2000 रुपयामध्ये लोकांना सवलतीच्या दरामध्ये विमान सेवा, जॉय राईड मिळेल आणि प्रवासी करता येईल. या भागाच्या वन क्षेत्रामधील पर्यटनाला चालना देण्यासाठी, त्यासोबतच रामटेकच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी, सोबतच लोकांना सुविधा व्हावी आणि विमान सेवा सुरू व्हावी आणि हा विमान पाण्यातही उतरू शकतो आणि एअरपोर्टलाही उतरू शकतो आणि त्यामुळे कोराडी, रामटेक, नवेगाव खैरी, बावनथडी, पेंच अशा पद्धतीच्या सर्व वॉटर बॉडीमध्ये ही विमान सेवा सुरू करता यावी यासाठी मी खूप प्रयत्न केले.